नमस्कार. वांग्याची भाजी केली बघा मस्त. या जेवायला सगळेजण. वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते. पीठ मळून ठेवले, आता चपात्या बनवायच्या. आता मस्त मुरलंय पीठ. चपाती तर सगळ्यांनाच आवडते ना. या बरं जेवायला सगळेजण. हे बघा, हे आपण बाकूर केलेला आहे. जळला का काय ग बाया माझ्या एडोच्या नादात. नाही जळला. आपल्याला गरम करायचा होता, पावसामुळं गार झालाय म्हणून गरम केले. ते आपण तेलामध्ये नाही केलं, तुपामध्ये. नाही तर तुम्हाला वाटत तेलामध्ये करून करायचं, खाऊन खायचं, चांगलं करून खायचं बघा, नाही का. हे बघा, हे रवा आणला होता आपण. हे रवा आणला होता. काय करायचं आपल्याला माहिती आहे का तुम्हाला. बघा, हे करंजाचा बाकूर. ह्याच्यामध्ये अजून आपल्याला मसाला टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे मुलींनो. हे बघा, मी हे टाकते. हे बघा, ह्याच्यामध्ये हे बघा, हे टाकलेलं या. हे बघा, हे काय आहे, काजू बदाम चारोळी. हे बनव तिकडं. झाले का चपाती बनवायची ना. झाले, माझं पण झालं या. चपाती बनवायची ना. हे बघा, आपल्याला करंजी करायची बरं का. करू लागले या. हे बघा, करंजीचा बाकूर केलेला आहे. आणि हे खोबरं आपल्याला जरा गरम केलेलं आहे, ह्याच्यामध्ये टाकायचं. या बघा, टाकायचंय खोबरं. कडक केलं हो. कसं पावसाचे दिवस आहेत ना, तर ते कसं करे कर झालंय बघ. पावसाचे दिवस आहेत ना, म्हणून म्हणलं जरा गरम करावं. जास्त नाही केलं बघा गरम. हे बघा, चारोळी. हे बघा, चारोळी. ह्याला जरा तुपात तळून घेते. तुपामध्ये तळून घेते. हे बघा, हे बाकूर टाकायला लागले. हे बघा, म्हणजे ह्याला तळून घेतलंय. खोबऱ्याला पण थोडस, म्हणजे करंजी म्हणजे कसंच कुरकुर लागतंय. कुरकुर लागते बघा. मला वाटतं हे ह्याच्यात टाकवा. आवाज कमी कर ग जरा. ह्याच्यात टाकून घेते. कढई नाही हो, कढई नाही का आणायची. या कढई आपल्याला, कढई आणायची. या कढईच नाही आपल्याकडं. बरोबर वाटत नाही ना, एवढं आपण खातो पितो आणि कढई चांगली नाही बघा. आता ह्याच्यामध्ये आपण ते हे दे ना, साखर. हे टाकायला लागले ह्याच्यामध्ये. बघत राहावा तुम्ही. भरपूर सामान टाकलेलं आहे ह्याच्यात. भरपूर सामान टाकलेलं आहे ह्याच्यात. पडलं हो थोडंसं खाली. भांडेच मोठे नाहीत ना, तर आणणार होते एक मोठं ताट घरातून. पुरी हाय वाटतं इथं वरी. हाय हाय इथं. म्हणलं कशाला आणू, जाऊ दे. बघा, हे आपल्याला करंजाचं झालेलं आहे. ठुलंय मी बाकूर करून. हे बघा, हे जवस. मला तर माहिती आहे जवस केसासाठी, आपल्या अंगामध्ये ताकद नसती त्याच्यासाठी. हे जर खाल्लं ना, आता प्रत्येकाला माहिती आहे बघा. आम्ही गावाकडे पहिले किती खायचो. पहिले काय दवाखाने होते का हो. दवाखाने नव्हते, काय नव्हतं. पण आता काय बातला दवाखाने. आता असं चाललंय बघा. मस्त चपाती आहे बघा, वांग्याची भाजी. नंतर करंजा करणार आहेत आम्ही. मी नाही का
आता सध्या मी हे जवळच करणार आहे बघा. हे ह्याचं काय करावं तेच कळलं नाही. ते खायला असं सुक्क करायचं का काय करायचं तेच माहीत नाही. बघू काय करते काय नाही. चपाती सुकी पाहिजे. हां सुकी पाहिजे. चपात्याचं पीठ मस्त यावं. जाडजूड चपात्या मस्त येतात. हे बघा हे पण पीठ नाही का मस्तच आहे बघा. पीठ चांगलं आहे परी. पीठ मस्त आहे. पीठ लय छान आहे. पीठ लय छान आहे. कसं किलो घेतलं हे हा 40. चांगलं आहे ना. 40 रुपये किलो ना. खायला मस्त बी चांगली आहे चपाती. खायला पण चांगलं आहे म्हणते या. तर बोल ना तसंच तुम्ही पण घेऊन जा. कुठं भेटतंय इथंच का? या आमच्या शेजारी दुकान आहे तिथं छान भेटते गहू. हा मग आम्हाला पण तिथूनच घेऊन दे बाया. 10 किलो घेऊन दे. 10 किलो जाताना देते घेऊन. हा हा चांगलं वाटायला ना छान ते. चपात्या होत्यात, मऊ होत्या. हा खायला बी चांगली लागते. चव आहे. आपल्या बारामतीचे गहू आहेत हे. बघा बारामतीचे गवई म्हणते या. ते भाऊ तिकडचे आहेत ना त्यांच्या शेतातून येते. हा हा ते शेजारचे दादा दुकानवाले आहेत ना तर ते बारामतीचेच आहेत म्हणून बघा. कशी पण हा कशी पण बनवा चपाती छानच होती. मी तर मोठ्या मोठ्याच करत असते. काय मग तिच्या हाताला जरा चव आहे. आपल्या मुलींच्या हाताला सगळ्यांच्या चव आहे जेवणाची. आमचं गावरान पद्धतीने असते. हा. कांदा टमाटा जास्त नाही वापरत. आमच्या घरात कांदा टमाटा नाही आवडत जास्त. हो, आमच्या घरात लय कांदे आणि टमाटे लागते तर. गोड होती मग भाजी हा. जास्त कांदा टमाटा टाकला तर. बघा चपाती बघा. फुगली पण छान आहे का सांगा. कमेंट करून सांगा चपात्या कशा बघा. वाटल्या. आणि एकदम मऊ. तर काय एवढं काय हे करत नाही. कशी पण लागते पण चांगलीच होती. पीठ चांगलं असेल ना तर चपाती चांगली होती. पिठावरच आहे. मग कशी चपाती लाटली तरी ती छानच होती. फक्त पीठ चांगलं पाहिजे. आणि पीठ चाळून घ्यायचं. काय पण निघतं पिठात. कधी पण पीठ चाळून घ्यायचं. दोन खाल्ल्या की पोटच भरतंय. बघा फुगली ना. किती मिनिटं झाले? 9. 2 मिनिटं करते. 11-12 मिनिटं. या मग चपाती खायला, भाजी खायला. वांग्याची भाजी केली, घुट बनवलंय. हे बघा आता आपण चटणी बनवणार आहे जवसाची. लाल मिरची टाकायची, लसूण टाकायचा, थोडं मीठ टाकायचं,
पहिलं जवस भाजून घ्यायचं आणि मग मस्तपैकी वाटून घ्यायचं मिक्सरवर. खलबत्ता असेल तर खलबत्त्यात वाटा, तुमची मर्जी. आणि मग बघा खाऊन आणि सांगा कमेंट करून. हे त्या दत्ताला बोलवलं होतं. दत्ता नाही का ते तो म्हणला माप घ्यायला येतो मग सकाळी हा सांगतो की म्हणायचं होतं मी येतो रे. हा सकाळी येतो बघा तुमच्या बोलण्याच्या नादात मी किती चपात्या लाटू आता. ए तू किती खाणार आहे? एक खा. मग किती वर्षी आणली किती मिनिटं झाली? इकडे ये गं, किती मिनिटं झाली बघ. हिचं असेल बघ ना इथं. काय झालं 11 मिनिटं 11 12 तारखेला. हे बघा कशा झाल्या चपात्या सांगा कमेंट करून. हे बघा गावरान पद्धतीचं हो. आपलं सोपं असते, लय ह्याच्यात नाही जात आणि चवदार. बघायला आता एक चपाती करायची झालं. मग कमेंट करून सांगा काही चांगलं आहे का नाही ते. कमेंट करत जा, सांगत जा. कमेंटच करत नाही तर. कमेंट करत जा ना हो. कमेंट केली म्हणजे कळतंय, नाही तर काय कळणार आहे. झालं ना. झालं. चला राधे राधे ठेवते बघा. हे बघा ह्याच्यातला पण उरणार आहेत आता. चला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. राधे राधे. राधा 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 बोलत राहा. राधा 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 बोलत राहा. राधा राधा बोलत राहा. राधा राधा. अन्नाला चव येते हो. देवाचं नाव घेतल्यावर. हा कसं पण बनवा तुम्ही. अन्न पूर्ण हातात येते हो. आणि देवाचं नाव घेऊन बनवलं तर अन्नाला चव पण लागते. तुम्ही कसं पण बनवा. हा तुम्हाला राडा वाटत असला ना तरी ह्याच्यामध्ये या राड्यामध्ये किती चव येते बघा की तुम्ही. स्वयंपाक म्हणल्यावर राडा होणार. राड्यामध्येच चव येते अहो. चला ठेवते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.